Today I am going to explain you classification of microorganism. Classification of microorganism. See, microorganism are classified into two groups: eukaryotic cell and prokaryotic cell. हे सेलचे दोन टाइप आहेत, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये बॅक्टेरिया येतं, फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये पाहतोय आपण. ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे व्हेरी टायनी, एकदम सूक्ष्म असे छोटे असणारे. तर मग त्याचे बघा, प्रोकॅरियोटिस मध्ये बॅक्टेरिया आणि युकॅरियोटिस मध्ये प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गी. यामध्ये आपण फंगाय ग्रुपची किंगडमची आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेली आहे. पण टेक्स्टबुक मध्ये तुम्ही बघितलं तर फंगायची आणखी काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली आहे. आपण बघूया. पहिलं बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. बॅक्टेरियाची साईज आहे 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. जसं आपण लेंथ मोजायची आहे, या पेनची जर आपण लेंथ मोजायची असेल तर आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो. त्यापेक्षा छोटं असेल तर मिलीमीटर मध्ये मोजतो. मग हे जे ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे एवढे लहान असतात की मिलीमीटर, सेंटीमीटर यामध्ये त्याला काउंट करता, मेजर करता येत नाही. म्हणून त्यासाठी खूप छोटं असं जे युनिट वापरतात त्याला मायक्रोमीटर म्हणतात. आणि मायक्रोमीटर पेक्षा पण छोटं आहे त्याला म्हणतात नॅनोमीटर. मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. मग बॅक्टेरियाची साईज किती आहे? 1 मायक्रोमीटर टू 10 micrometer. Okay. And now you can see the characteristic. The first characteristic: bacteria are unicellular. Unicellular. Next, independent or parasite organism. Independent जे स्वतंत्र तरी राहतात किंवा दुसऱ्याच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात, म्हणून त्याला पॅरासिटिक असं म्हणतात. बघा, पॅरासिटिकचा मिनिंग काय होतो माहितीये का? दोज ऑर्गॅनिझम हु लिव्ह इन द बॉडी ऑफ द अदर अॅनिमल्स आर कॉल्ड पॅरासिटिक. कळतं? पॅरासिटिक म्हणजे जे दुसऱ्यांच्या शरीराच्या आतमध्ये राहतात. ओके, म्हणून बघा, इंडिपेंडेंट और पॅरासिटिक ऑर्गॅनिझम. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. काही वेळा हे जे बॅक्टेरिया खूप एकत्र आले की नाही की त्यांची कॉलनी तयार होते, म्हणजे भरपूर बॅक्टेरिया एकत्र येतात. बघा, पहिल्या कॅरेक्टरिस्टिक काय काय सांगितलं बघा. युनिसेल्युलर, इंडिपेंडेंट और पॅरासिटिक ऑर्गॅनिझम, अँड समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. दिस वन इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. सेकंड वन, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. बघा, बॅक्टेरियामध्ये ज्या सेल आहेत त्या कोणत्या टाईपच्या आहेत? प्रोकॅरियोटिक टाईपच्या सेल आहेत. त्यांना सेल वॉल, सेलच्या बाहेर जे कव्हरिंग आहे त्याला आपण सेल वॉल म्हणतो. हे सेल वॉल आहे. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स आर ऍबसेंट. म्हणजे त्या सेलच्या आतमध्ये जो सेंटरला न्यूक्लियस असतो आणि सेलच्या आतमध्ये काही ऑर्गेनेल्स असतात. बरोबर, तुम्हाला सांगितलं बघा ऑर्गेनल्स म्हणजे कोण कोण सांगितलं बघा. वॅक्युअल्स, माइटोकॉन्ड्रिया, रायबोझियम. दीज आर द ऑर्गेनेल्स, बट दीज ऑर्गेनेल्स आर ऍबसेंट इन बॅक्टेरिया. सेकंड पॉइंट पुन्हा एकदा आहे का? बॅक्टेरियल सेल इज अ प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. म्हणजे प्रोकॅरियोटिक टाईपचे आहेत, त्यांना सेल वॉल आहे. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गेनेल्स आर ऍबसेंट. म्हणजे न्यूक्लियस त्यांना नाहीये आणि सेल ऑर्गेनेल, सेलच्या आतमध्ये असणारे जे पार्ट आहेत ते त्यांना नाहीये. थर्ड पॉइंट, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजनचा मिनिंग कळतो का तुम्हाला? एका सेल पासून 2 सेल तयार झाल्या ना की त्याला म्हणतात बायनरी फ्युजन. म्हणजे यांच्यामध्ये सिंपल बायनरी फ्युजन होतं. एका सेल पासून त्यामध्ये काय होतं? 2 पार्ट होतात आणि 2 सेल तयार होतात. याला म्हणतात सिंपल बायनरी फ्युजन. बघा, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फ्युजन. म्हणजे हा समजा एक बॅक्टेरिया आहे, याचे 2 बॅक्टेरिया कसे तयार होणार? याच्यामध्ये याची एक खास तयार होणार.
आणि यापासून 2 सेपरेट बॅक्टेरिया तयार होणार, म्हणून त्याला म्हणतात रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फ्युजन. आणि 4th वन, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली. बघा, इन फेवरेबल कंडिशन, फेवरेबल कंडिशन म्हणजे सुटेबल कंडिशन. जेव्हा चांगली कंडिशन होते तेव्हा ते जोराने वाढतात. विगरसली, विगरसली म्हणजे एक्साइटेडली, जोरात त्यांच्यामध्ये काय होते, ग्रोथ होते. अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. बघा, यांचा रिप्रोडक्शनचा रेट बघा किती आहे. इन 20 मिनिट्स दे कॅन डबल देअर नंबर्स. केवळ 20 मिनिट्स मध्ये त्यांचं नंबर्स काय होतो, डबल होतो. Therefore, these organisms, these bacteria grow very fast. म्हणून त्यांची तर वाढ का फास्ट होते बघा ना, 20 मिनिट्स मध्ये त्यांचा नंबर डबल होऊ शकतो. ओके, 4 कॅरेक्टरिस्टिक झाले. ओके, यू कॅन सी देअर इन द टेक्स्ट बुक पेज नंबर 3, डायग्राम 1.7. some bacteria are given and their diagrams also given. You can see their shapes. Okay, the next one, the next topic is protozoa. Protozoa, protozoa हा जो ग्रुप आहे हा त्यापेक्षाही छोटा आहे. यामध्ये शक्यतो अमिबा सारखे काही ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक बघा. साईज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर, साधारणपणे 200 मायक्रोमीटर ही त्यांची साईज आहे. बघा, प्रोटोझोआज आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सॉइल म्हणजे माती, फ्रेश वॉटर म्हणजे नदीचं धरणाचं पाणी, आणि सी वॉटर समुद्राचं पाणी. बघा कुठे कुठे सापडतात, इन द सॉइल, इन द सी वॉटर अँड इन द फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे रिव्हर वॉटर, हा लक्षात घ्या. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजेनिक. इम्पॉर्टंट टॉपिक बघा. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम म्हणजे काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते दुसऱ्याच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात आणि त्यामुळे लोकांना काही आजार निर्माण होतात, काही रोग निर्माण होतात, म्हणून त्याला म्हटलं दे आर पॅथोजेनिक. बिकॉज ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स देर मे बी सम डिसीज. त्यांच्यामुळे काही आजार निर्माण होतात, म्हणून त्याला काय म्हटलं, दे आर पॅथोजेनिक. फर्स्ट पॉइंट कळतो का, परत एकदा बघा. दे फाउंड इन द सॉइल, फ्रेश वॉटर or sea water. Some are found in the body of the other organisms and they are pathogenic. दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये आढळतात आणि त्यांच्यामुळे काही रोग निर्माण होऊ शकतात. नेक्स्ट वन बघा. दे आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, व्हेरी स्मॉल, आणि ते कोणत्या टाईपचे आहेत, युकॅरियोटिक सेलचे आहेत. टाईपचे. बॅक्टेरिया आपण काय पाहिलं होतं, प्रोकॅरियोटिक टाईपचे सेल होते ना, तसं हे कोणते आहेत, युकॅरियोटिक सेल आहे. ओके. देयर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग द प्रोटोझोआ. म्हणजे प्रोटोझोआ मध्ये बरेच काही काही चेंज आढळतील. कोणकोणते गोष्टी चेंज आहे बघा. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, मुवमेंट करण्यासाठी लागणारे जे ऑर्गन्स आहेत, ह्या ऑर्गन्स मध्ये काही चेंजेस आहेत. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे जे अन्न घेतात, फूड घेतात, त्यामध्ये पण त्यांच्या चेंज आहे. अशा प्रकारे तिथे एक्झाम्पल्स मध्ये दाखवलंय बघा. पॅरामेशियम दाखवलाय डायग्राम मध्ये, तुम्ही बघू शकता बघा. अजून एक बघा, अँटॅमिबा एक दाखवलाय बघा. एक्झाम्पल्स तुम्हाला दिसू शकतील बघा याच्यामध्ये. नेक्स्ट वन बघूया. These organisms reproduce by simple cell division. यांच्यामध्ये सुद्धा रिप्रोडक्शन म्हणजे न्यू ऑर्गॅनिझम तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात रिप्रोडक्शन. आणि रिप्रोडक्शन कोणत्या मेथडने होते, सिंपल सेल डिव्हिजन ही त्यांच्यामधली मेथड आहे. एक्झाम्पल बघा, काय सांगितलं, अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, आणि ते एक्झाम्पल त्यांनी सांगितलं बघा. अमिबा आणि पॅराशियम कुठे आढळतात बघा, फ्री लिव्हिंग इन द डर्टी वॉटर.
अस्वच्छ पाण्यामध्ये शक्यतो आढळतात. अँटॅमिबा, हिस्टोलिटिका, त्यांच्यामुळे अमिबॅसिस हा आजार निर्माण होऊ शकतो. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया. बघा, प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा जो प्रोटोझोआ आहे त्याच्यामुळे मलेरिया निर्माण होऊ शकतो. आणि अजून एक एक्झाम्पल दिले बघा, युग्लिना. युग्लिना मात्र ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. लिसन वन्स अगेन. प्रोटोझोआ we can find them in the soil, in the fresh water, also in the sea water. Some are found in the body of the other organisms and they may be pathogenic. ते कदाचित रोग निर्माण करतात. Second one, these are unicellular and which type of cells? With eukaryotic cells. Third one काय सांगितलं बघा, there is great variation in the सेल स्ट्रक्चर. सेलचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये खूप व्हेरिएशन आहे. व्हेरिएशन म्हणजे डिफरंट टाइप्स आहेत. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआज. नेक्स्ट वन, दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन अँड सम आर एक्झाम्पल्स. लिसन, पॅरामेशियम, युग्लिना, अँटेमिबा, प्लाझ्मोडियम. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोझोआ. ओके. नेक्स्ट वन, अल्गी. अल्गी. आता अल्गी या ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. अल्गी साईज किती आहे बघा, 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर ही त्यांची साईज आहे. बघा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. दे आर ॲक्वॅटिक. म्हणजे काय? दे आर ॲक्वॅटिक मीन्स दे लिव्ह इन द वॉटर. ते पाण्यामध्ये राहतात म्हणून त्याला ॲक्वॅटिक म्हणतात. जसं तुम्ही बघू शकाल, साचलेलं पाणी असतं बघा. या साचलेल्या पाण्यामध्ये बऱ्याच वेळा शेवाळ जमा झालेलं असतं बघा. साचलेल्या पाण्यामध्ये शेवाळ, ते शेवाळ जे आहे किंवा ज्याला आपण शास्त्रीय भाषेत शैवाल म्हणतो त्यालाच अल्गी असं म्हणतात. आणि हे कसलं साठलेल्या पाण्यामध्ये आढळतात. ओके. म्हणून त्याला काय सांगितलं बघा, एक्झाम्पल काय सांगितलं बघा. First characteristic, they are aquatic. Okay. Second one, eukaryotic, unicellular and autotrophic organism. बघा सेकंड कॅरेक्टरिस्टिक बघा, eukaryotic टाईपच्या सेल आहे, युनिसेल्युलर आहे, एकपेशीय आहे, आणि autotrophic organism. They can get their food themselves. स्वतःच ते अन्न तयार करतात. Therefore they are autotrophic. दोन पॉइंट कळले बघा. एक आहे दे आर ॲक्वॅटिक मीन्स दे लिव्ह इन द वॉटर. सेकंड वन, दे आर युकोरायटिक, युनिसेल्युलर अँड ॲटोट्रॉफिक. थर्ड पॉइंट, फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. ज्या ज्या ऑर्गॅनिझम मध्ये, प्लांट्स मध्ये क्लोरोप्लास्ट असतं. क्लोरोप्लास्ट मराठीत ज्याला आपण हरितद्रव्य म्हणतो. दे कॅन मेक अ फोटोसिंथेसिस प्रोसेस बाय विच द फूड इज प्रिपेअर्ड. काय होतं काय का, ज्या ज्या प्लांट मध्ये क्लोरोप्लास्ट आहे ते सर्व प्लांट्स काय करतात, फोटोसिंथेसिस ही प्रोसेस करतात आणि या प्रोसेस मधूनच फूड तयार केलं जातं. म्हणून आपण बघतो प्लांट ज्या ग्रीन कलरचे आहेत कारण त्यांच्या प्लांटच्या लिव्ज मध्ये क्लोरोप्लास्ट आहे, हरितद्रव्य आहे. विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड दे कॅन प्रिपेअर देअर फूड. त्यांचं अन्न तयार करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस प्रोसेस. हियर ऑल्सो द ऑर्गॅनिझम फ्रॉम अल्गी ग्रुप आर ॲटोट्रॉफिक बिकॉज दे हॅव chloroplast. Next one, photosynthesis carried out with the help of chloroplast present in the cell. Example बघा इथलं chlorella and chlamydomonas. Chlorella and chlamydomonas, these are the examples of this. You can see there also pictures, the diagrams are given, you can see there. So if you learn these characteristics, okay, you can understand what is meant by algae, protozoas, fungi, bacteria.
ओके.